and hello, my dear loving students. Here we are saying the 8th chapter for NEET and JEE from physics, that is gravitation. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 11वी 12वी मध्ये हा चॅप्टर आपण पाहिलेला आहे की ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशन इन मराठी इट्स व्हेरी सिंपल, गुरुत्वाकर्षण. मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो याला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. आता हे गुरुत्वाकर्षण नेमकं कोणाच्या संदर्भात आहे? तर आपली अशी धारणा असते की ते फक्त पृथ्वीच्या संदर्भामध्ये आहे, पृथ्वीला गुरुत्वाकर्षण बल असतं असं आपणा सरांनी किंवा गुरुजींनी सांगितलेलं असतं लहानपणी. अगदी बरोबर आहे त्यांचं, पण न्यूटननी हे जे गुरुत्वाकर्षण सांगितलेलं आहे ते फक्त पृथ्वीपुरतं मर्यादित नाही आहे, तर विश्वातील प्रत्येक कोणत्याही दोन वस्तूमध्ये ते गुरुत्वाकर्षणाचं बल असतंच असं न्यूटननी सांगितलेलं आहे. म्हणजे चंद्रालाही गुरुत्वाकर्षण बल आहे. इवन विश्वामधल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये जे आकर्षण बल आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणत असतो. म्हणजे फक्त पृथ्वीपुरतं हे ग्रॅव्हिटेशन आहे ही संकल्पना नाही आहे. संकल्पना ही युनिव्हर्सल आहे. ही कॉन्सेप्ट जी आहे ती युनिव्हर्सल आहे. वैश्विक स्वरूपात आपण गुरुत्वाकर्षण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे यातलं बेसिक आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विश्वातल्या कोणत्याही दोन गोष्टींमध्ये, दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतं असं न्यूटननी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग ते किती असतं, काय असतं, याचा बेसिक अभ्यास आपल्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे याच्यावर येणारा कोणताही क्वेश्चन्स नीट जेईमध्ये आपण सहज सोडवू शकतो जर आपल्या डोक्यात बेसिक असेल तर. तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन म्हटलंय बा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. न्यूटननी ॲज युजल आपणास लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ग्रॅव्हिटेशन, लॉज ऑफ मोशन, हीट, इलेक्ट्रिसिटी सगळीकडे योगदान दिलं आहे. ग्राउंड ब्रेकिंग वर्क आहे. अगदी आयुष्यभर प्रचंड कष्ट करून आपणास हे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. आणि याच ज्ञानाच्या बळावर ग्रॅव्हिटेशनच्या साह्याने आपण आज चंद्रावरती, मंगळावरती यानं पाठवत आहोत, विमानं उडवत आहोत. सगळं न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनच्या नियमाच्या आधारे. बाकी यात कोणतंही न्यूटननं उणीव ठेवलेली नाही आहे. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम हा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नाही सांगत आहे. हा विश्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन वस्तूंमधलं गुरुत्वाकर्षण किती असेल, कसं असेल हे आपणास सांगत आहे. ओके, सो वी विल सी द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. According to Newton's law of gravitation, according to Newton's law of gravitation, we can see that according to Newton's law of gravitation, what we are able to see here, Newton's law of gravitation, what we can see? We can see that each body attracts other body with a force that is directly proportional to the product of their masses. Each body attracts other body. प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपणाकडे आकर्षित करत असते. Each body attracts other body with a force. आणि ती कशी आकर्षित करते? तर काहीतरी त्या ठिकाणी बल आहे. त्या बलाने काय करत आहे? ती दुसऱ्या वस्तूला आकर्षित करत असते. एक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे असणाऱ्या बलाने आकर्षित करत असते. दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. मग किती बल असेल ते? तर डायरेक्टली प्रपोर्शनल असेल, म्हणजे समानुपाती असेल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकारा इतकं. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, ऑफ देअर मासेस म्हणजे वस्तुमान, वस्तुमानांच्या गुणाकारा इतकं. And inversely proportional to the square of distance between them, and inversely proportional to the square of distance between them.
अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, आणि व्यस्तानुपाती असेल. इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे व्यस्तानुपाती असेल, उलट प्रमाणात असेल. कशाच्या? टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्या दोन वस्तूंमध्ये जितकं अंतर आहे त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे वर्ग, ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स म्हणजे अंतर, त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये ते बल कार्य करत असतं. किती सोपं आहे पहा. वस्तुमानांच्या समप्रमाणात काय सांगितलं जातंय पहा. वस्तुमानांच्या समप्रमाणात, वस्तुमानांच्या समप्रमाणात या ठिकाणी दाखवतोय मी. वस्तुमानांच्या समप्रमाणात, वस्तुमानांच्या समप्रमाणात आणि अंतराच्या डिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात या ठिकाणी आपणास दिसत आहे की वस्तुमानाच्या समप्रमाणात, गुणाकाराच्या समप्रमाणात आणि अंतराच्या या ठिकाणी व्यस्त प्रमाणामध्ये ते बल कार्य करतं. कोणतं बल? गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण बल हे वस्तुमानांच्या, दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं, तर त्यांच्यामधल्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात असतं असं आपणास म्हणता येतं. थोडक्यात वस्तुमानं मोठी असतील तर बल जास्त असेल. वस्तुमानं मोठी असतील तर बल जास्त असेल. वस्तुमानं लहान असतील तर बल कसं असेल? कमी असेल. गुरुत्वाकर्षण बल त्यांच्यामध्ये कमी असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल. म्हणजे समप्रमाणात आहे वस्तुमानांच्या गुणाकारांच्या आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात म्हटलंय. म्हणजेच अंतराचा वर्ग काढून घ्यावा लागेल आपल्याला, आणि अंतराचा वर्ग जर जास्त असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन वस्तूंमधलं कमी असेल, व्यस्तानुपाती म्हटलंय. आणि अंतराचा वर्ग जर मोठा असेल, अंतराचा वर्ग जर मोठा असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल, आणि अंतराचा वर्ग जर कमी असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल. हे ध्यानात घ्या. अंतर जितकं कमी तितकं बल जास्त, अंतर जितकं जास्त तितकं बल कमी असेल, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कमी असेल, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कमी असेल, गुरुत्वाकर्षण बल कमी असेल. अंतर जर जास्त असेल तर बल कमी असतं, अंतर कमी असेल तर बल जास्त असेल गुरुत्वाकर्षणाचं. हे ध्यानात ठेवा. हाच नियम या नियमाचं बेसिक आहे. देन सिस्टीम ऑफ अर्थ अँड मून. फॉर एक्झाम्पल वी आर टेकिंग द सिस्टीम ऑफ earth and moon. Here you have to see. I will take my photo here. Okay, so here you are able to now see. Okay, moon. Okay, very simple. Here is the moon. You can see the moon here. Moon. This is the moon. And where is the earth? You can see earth here. This is the earth. This is the earth. This is the earth. ही पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे. आपल्याला दिसतोय पृथ्वी आणि चंद्र. So here we can say that the earth's gravitational field is causing the moon to accelerate towards earth. आता पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते काय करतंय? मून टू ॲक्सिलरेट टुवर्ड्स अर्थ. पृथ्वी गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राला आपल्याकडे ओढत असते, नाही का? आणि द मून्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड, हियर यू कॅन एबल टू सी द मून्स ग्रॅव्हिटेशन. हियर यू कॅन सी द मून्स ग्रॅव्हिटेशन. मून्स ग्रॅव्हिटेशन force is here. Moon's gravitation force is causing Earth to accelerate towards the moon. चंद्र काय करतोय? पृथ्वीला आपल्याकडे ओढत आहे. पृथ्वी चंद्राला आपल्याकडे ओढत आहे. कशामुळं? स्वतःच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या आधारे एकमेकांना काय करत आहेत? ते आपल्याकडे ओढत आहेत. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.
Okay, now we will see the force of gravitation between Earth and the Moon. Force of gravitation here. Force of gravitation between Moon and the Earth. चंद्र आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षण काय आहे हे आपण आता पाहणार आहोत. सो हियर GME here and MM is moon. Okay, so GME and GMM. Okay, GME and GMM. ME म्हणजे मास ऑफ अर्थ, MM मास ऑफ मून. ME हे पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि MM हे चंद्राचं वस्तुमान आहे अपॉन R स्क्वेअर. अपॉन R स्क्वेअर. अपॉन R स्क्वेअर. R स्क्वेअर म्हणजेच पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर, त्याला आपण R असं म्हणतोय. दिस इज R. The distance between Earth and the Moon, that is called R, and here is R, that R is given here, R square. E and M. E means Earth and M means Moon. Earth आणि Moon म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील ते अंतर आपणास या ठिकाणी दिसत आहे. सो न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, as we seen earlier in the laws of motions, what happens actually by Newton's third law? F(em) is equal to F(me). F(em) is equal to minus F(me), means action and reaction. Here action and reaction forces are here. Action force and this is the reaction force. Why the negative sign is given there? Because F(em) is the action and then minus F(me) will be the reaction force. Newton's third law is given here. Very simple. Newton's third law is also given there. So gravitation force is nothing but the force Fg, force of gravitation Fg is equal to GME MM upon R square EM. म्हणजेच G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी आपणास मी दाखवत आहे G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. G या ठिकाणी G जो आहे ना तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर आपण G म्हणतो की ज्याची व्हॅल्यू 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर पर kg स्क्वेअर अशी आहे. 6 into 6.63 maybe into 10⁻67 or 63 into 10⁻11 न्यूटन मीटर पर kg स्क्वेअर अशी G ची व्हॅल्यू आहे. ते आपणास गणित सोडवत असताना दिली जाते, काय अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. ह्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो म्हणजे कोणत्याही दोन पदार्थांमध्ये जेव्हा आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा तो कॉन्स्टंट आपणास मिळू शकतो. आणि अशा प्रकारे आपणास ग्रॅव्हिटेशन या पाठामधलं हे बेसिक लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हे सूत्र महत्त्वाचं आहे. F इज इक्वल टू GMM/R स्क्वेअर. F इज इक्वल टू GMM/R स्क्वेअर. मी या ठिकाणी आपणास लिहून देतोय. F इज इक्वल टू GMM/R स्क्वेअर. F इज इक्वल टू GMM/R स्क्वेअर. R square. This is very important formula. Okay, so or GM1M2 you can say that. GM1M2 by R square. Very simple. You have to mind this formula, mind this gravitation concept. Okay, I have given you the basics
or NEET NJEE. Please see our videos repeatedly. आपले व्हिडिओज वरचेवर पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे आपल्या लक्षात सर्वच भाग चांगल्या प्रकारे येऊ शकतो. आपले हे व्हिडिओज नातेवाईकांना आणि मित्रांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. आपण स्वतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरच स्कॉलरशिप नवोदय आणि सैनिक स्कूल एक्झामसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऑनलाईन ट्युशन सुरू करत आहोत, क्लासेस सुरू करत आहोत. 12वी झालेल्या लोकांसाठी आपण स्पर्धा परीक्षा, नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा वगैरे भाग सुरू करतो आहे. आणि NEET JEEचा आपला हा मराठी लॉन्च पॅडचा प्रोग्राम तर कायमच सुरू राहणार आहे. त्याबद्दल काही काळजी करू नका. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सतत आपल्याबरोबर आहोत. आपले आभारी आहोत आम्ही.